नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या फेव्हरेट यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 24 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, कोणत्या भारतीय खेळाडूच्या वडिलांचे नुकतेच निधन झालेले आहे, जे स्वतः एक प्रतिष्ठित हॉकीपटू होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लिएंडर पेस. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, लिएंडर पेस या टेनिसपटूच्या वडिलांचं आता नुकतंच निधन झालेलं होतं, जे प्रतिष्ठित असे हॉकीपटू होते आणि 1972 सालच्या ऑलिम्पिक विजेत्या संघाचे ते प्रतिनिधित्व केलेले खेळाडू होते. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सी या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि इतरही परीक्षेमध्ये या प्रश्न विचारण्याची संभावना अधिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लक्षात असू द्या. आता आजचे चालू घडामोडी सुरू करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 24 ऑगस्ट 1690 या दिवशी कोलकाता शहराची स्थापना करण्यात आलेली होती. पण काही दिवसांपूर्वी मद्रास शहराची स्थापना देखील पाहिलेली होती आणि आजच्या दिवशी 24 ऑगस्ट 1690 या दिवशी कोलकाता शहराची स्थापना करण्यात आलेली होती. तसेच 24 ऑगस्ट 1919 जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस या दरम्यान सुरू झालेली. 24 ऑगस्ट 1609 या दिवशी गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवलेले होते. आपल्याला माहितच असेल दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ यांनी लावलेला होता. तर याचं पहिले प्रात्यक्षिक आजच्याच दिवशी म्हणजे 24 ऑगस्ट 1609 या दिवशी करण्यात आलेले होते. 24 ऑगस्ट 1872 केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदे मंडळाचे सभासद न. चि. केळकर यांचा आज जयंती आणि त्यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. 24 ऑगस्ट 1880 निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. 24 ऑगस्ट 1888 या दिवशी स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. 24 ऑगस्ट 1908 क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा देखील आज जन्म झालेला होता आणि त्यांना फाशीची सजा 23 मार्च 1931 या दिवशी दिली गेलेली होती. आपल्याला माहितच असेल भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या त्रयीतील राजगुरू हे महाराष्ट्रातील पुण्यातील रहिवासी होते आणि आजच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता. 24 ऑगस्ट 1925 संस्कृत पंडित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. 24 ऑगस्ट 2019 भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 24 ऑगस्ट 2017 खाजगीपणाचा हक्काचा निर्णय आजच्या दिवशी जाहीर करण्यात आलेला होता. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय होता, कारण खाजगीपणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता आणि हा एक ऐतिहासिक निकाल असा समजण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे दिनविशेष अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे या सर्व दिनविशेष आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यातील विशेष म्हणजे आर जी भांडारकर म्हणजेच रा गो भांडारकर यांची आज पुण्यतिथी होती. त्यामुळे आपल्याला त्यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण थोडक्यात त्यांची आता माहिती पाहून घेऊया. रा गो भांडारकर यांचं संपूर्ण नाव आहे रामकृष्ण गोपाळ भांडारकर. त्यांची ओळख भारतातील प्रख्यात इतिहासकार, समाजसुधारक व शिक्षणतज्ञ अशा पद्धतीने होते. त्यांचं विशेष योगदान म्हणजे संस्कृत व प्राच्यविद्या अभ्यासातील आधुनिक पायाभूत संशोधन तसेच प्राचीन भारतीय धर्म, संस्कृती, इतिहास यावर त्यांनी सखोल लेखन देखील केलेलं होतं. आर्य भाषा व वेदांतावरील संशोधनासाठी त्यांची ओळख असं होती. बाजूच्या चित्रामध्ये आपण त्यांचं छायाचित्र पाहू शकता. तसेच समाज सुधारणा, विधवा विवाह, स्त्री शिक्षण यांना पाठिंबा तसेच बालविवाह, जातीभेद यांना त्यांनी विरोध केलेला होता. शैक्षणिक भूमिका त्यांची महत्त्वाची ठरलेली होती. पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. तसेच पुढे मुंबई विद्यापीठाचे ते कुलगुरू म्हणजेच व्हाईस चान्सलर म्हणून देखील त्यांनी पद भूषवलेलं होतं. त्यांना ब्रिटिश सरकारकडून सर हा किताब देखील मिळालेला होता आणि समाज सुधारणेसाठी भारतीय सामाजिक परिषदेत त्यांचा सक्रिय सहभाग देखील राहिलेला होता. भारतीय इतिहास धर्म अभ्यासाचे ते जनक देखील मानले जातात. तर नाव लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, रा गो भांडारकर आणि यांच्याविषयी परीक्षेमध्ये विविध अंगाने प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपल्याला यांच्याविषयी थोडक्यात माहिती असणं गरजेचे आहे. आता आपल्या चालू घडामोडींमध्ये खूप महत्त्वाचं असे म्हणजे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचे
एक नुकतेच पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाच्या आगामी प्रकाशनाची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे पेंग्विन रँडम हाऊस यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. भारताचे 50वे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे भारताचे पहिले स्वदेशी हॉवरक्राफ्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, गोवा शिपयार्डमध्ये भारताचे पहिले स्वदेशी हॉवरक्राफ्ट बांधकामास सुरुवात करण्यात आलेली आहे. भारतीय तटरक्षक दलासाठी पहिल्या स्वदेशी एअर कुशन व्हेइकल म्हणजेच हॉवरक्राफ्टचे बांधकाम 30 जुलै 2025 रोजी चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड गोवा येथे सुरू करण्यात आलेले आहे. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा भाग असून परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे उद्दिष्ट यामार्फत करण्यात आलेले आहे. आता महत्त्वाचे मुद्दे याविषयी कोणते आहेत? तर याचा करार 24 ऑक्टोबर 2024 म्हणजेच या दिवशी झालेला होता. 16 हॉवरक्राफ्ट याविषयीचा हा करार होता. यासाठीची किंमत होती 387.44 कोटी. पहिले हॉवरक्राफ्ट 18 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण प्रकल्प हा 33 महिन्यात पूर्ण होईल. याचे जे डिझाइन आहे हे यूके आधारित ग्रिफन हॉवरवर्क यावर आधारित असेल. हॉवरक्राफ्टचे वैशिष्ट्य व उपयोग काय आहे? तर हे उभयचर वाहन आहे. जमीन, पाणी, दलदल, खाड्या, बर्फ अशा सर्व पृष्ठभागांवर हे कार्यक्षम असणार आहे. याची गती 80 किलोमीटर पर तास इतके पर्यंत असणार आहे. किनारी सुरक्षा व गस्त व संवेदनशील भागामध्ये तैनातीसाठी हे हॉवरक्राफ्ट उपयुक्त असणार आहे. हे हॉवरक्राफ्ट भारताच्या संरक्षण उत्पादनामध्ये मोठं पाऊल मानलं जात आहे आणि तटरक्षक दलासाठी हे गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे स्वदेशी हॉवरक्राफ्ट भारताच्या चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड गोवा या या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आणि गोवा शिपयार्डमध्ये हे पहिले हॉवरक्राफ्ट बांधकाम सुरू आहे. आणि हॉवरक्राफ्ट म्हणजे काय? तर हे उभयचर वाहन असून जमीन, पाणी, दलदल, खाड्या, बर्फ अशा सर्व पृष्ठभागावर अशा प्रकारचे हॉवरक्राफ्ट कार्यक्षम असते. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे हिंदुस्तान झिंक. तर हिंदुस्तान झिंक नावाची जी एक कंपनी आहे, ही आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे. आपण बाजूला त्या कंपनीचा लोगो पाहू शकता. ही भारतातील एकमेव व जगातील सर्वात मोठी एकात्मिक झिंक उत्पादन कंपनी आहे. ही कंपनी वेदांत ग्रुपची उपकंपनी आहे. याचे मुख्यालय उदयपूर या ठिकाणी स्थित आहे आणि 2021 नंतरचा हा पहिला नवीन सदस्य अ, या याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत सामील होणारा हा 2021 नंतरचा पहिला नवीन सदस्य ठरलेला आहे. तर हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. कारण एम-पी-एस-सी या परीक्षेमध्ये वन लाइनर म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की कोणती भारतीय कंपनी ही आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेमध्ये सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्याच्या नंतर आपल्याला याचं उत्तर माहिती असणं गरजेचं आहे. हिंदुस्तान झिंक ही आता पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या होत्या. आपण आजचे दिनविशेष, आजच्या चालू घडामोडी या सर्व अतिशय डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. तर आता याच चालू घडामोडीवर आधारित आज आपण एक प्रश्न पाहणार आहोत. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अतिशय सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला लगेच येईल. व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता, जर तुम्हाला उत्तर याचं पाहिजे असेल तर. आणि सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे लोकं कमेंटमध्ये योग्य उत्तर देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर समजेल. आणि तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी या प्रश्नाचं योग्य असे उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, WhatsApp, Facebook, Instagram आणि x.com म्हणजेच ट्विटर या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आपल्या मागील काही काळामध्ये असलेल्या भरभरून प्रतिसादासाठी आम्ही खूप खूप धन्य आहोत. सर्वच प्रकारचा प्रतिसाद आम्हाला खूप छान लाभलेला आहे. तरीही तुम्हाला YouTubeवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.